नमस्कार. आर्या पेट्स अँड ॲग्रो फार्मच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी पालनामध्ये शेवगा झाडाचे महत्त्व तर याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत. तर थंडीचे दिवस आहेत. जानेवारी महिना चालू झालेला आहे आणि अजून काही दिवस थंडी बाकी आहे. तर सकाळचा वेळ आहे. मी शेवग्याच्या झाडांची आता छाटणी करणार आहे, कारण की माझा शेवग्याचा बहार आता संपलेला आहे. तर मित्रांनो, शेवगा झाडाचे महत्त्व कोंबडी पालनामध्ये खूप आहे. तर या विषयावरती मी सुद्धा एक व्हिडिओ मागं बनवलेला आहे. तर आपण चॅनलवरती चेक करू शकता. तरीसुद्धा मी एक थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी माहिती तुम्हाला थोडीफार देणार आहे. तर आपण बघू शकता, शेवग्याच्या झाडाची मी कोयत्यानं छाटणी केलेली आहे. तर कोयत्यानं आपण याची छाटणी करून घ्यायची आहे. जवळपास मी एक 4 ते 4.5 फुटापर्यंत याची छाटणी करून घेतलेली आहे. तर हे पूर्ण छाटणी केलेलं झाड आहे. तर मित्रांनो, आता छाटणी केल्यानंतर याच्या ज्या फांद्या आहेत, तर या फांद्या आपण खाली पाडलेल्या आहेत आणि ह्या फांद्या ज्या आहेत तर ह्या लवकर आपण टाकून द्यायच्या नाहीत. 3 ते 4 दिवस जवळपास इथं ठेवायच्या आहेत. जोपर्यंत त्याची पानं सुकून खाली इथं जमिनीवरती पडत नाहीत तोपर्यंत आपण इथून याच्या फांद्या उचलायच्या नाहीत, कारण त्याची पानगळ पूर्णपणे होते आणि ही पानं इथंच जमिनीमध्ये कुजतात. त्यामुळे काय होतं, आपल्या जमिनीला सेंद्रिय खत आपल्याला मिळतं. त्याचबरोबर याची जी पानं आहेत, तर आपल्याकडचे जे पक्षी आहेत, राजहंस, टर्की, गिनी गोल, कोंबड्या, तर याची पानं खूप आवडीनं खात आहेत. आपण पाठीमागं बघू शकता, याची पानं खूप चांगल्या पद्धतीनं खात असतात, कारण की कोंबड्यांना हिरवं गवत खायला आवडतं. तर हे एक प्रकारचं हिरवं गवत असल्यासारखंच आहे त्यांच्यासाठी. तर याची पानं खूप आवडीनं खात आहेत. तर अशा पद्धतीनं आपण याचं नियोजन करायचं आहे आणि पूर्णपणे सुकल्यानंतर आपण ह्या फांद्या उचलून आपण याचं सरपण म्हणून वापर करू शकतो. आपण याच्यावरती स्वयंपाक करू शकतो, इंधन म्हणून आपण याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने शेवग्याच्या फांद्यासुद्धा आपल्याला उपयोगात येऊ शकतात. तर शेवगा हे खूप फायद्याचं पीक आहे कोंबडी पालनामध्ये. जर आपण खास करून जर कोंबडी पालन जर करत असाल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला 100% सजेशन करेन की आपण शेवगाच लागवड करायची आहे. कारण की शेवग्याचं पीक हे तुम्हाला मी माझा सध्याचा अनुभव सांगतो की मी आत्ता सध्याच्या शेवटची जी तोडणी आहे माझी, तर ही 60 रुपये किलोने मी आमच्या इथं आठवडा बाजारामध्ये याची विक्री केलेली आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला याचं उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे. सरासरी ह्याचं जे पीक आहे तर हे 25 ते 30 जे तापमान आहे, तर 25 ते 30 तापमानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने याचं पीक येतं. याला जास्त थंडीसुद्धा चालत नाही आणि जास्त ऊनसुद्धा याला चालत नाही. तर अशा तापमानामध्ये चांगल्या पद्धतीने पीक येतं. कारण की पावसाळा संपत आल्यानंतर काय होतं की याची जी फुलधारणा आहे, तर ती फुलधारणा चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे याचं उत्पादन घटतं. तर त्याचाच परिणाम असा होतो की थंडीच्या दिवसामध्ये याला रेट चांगल्या पद्धतीने भेटतो. तर जसा जसा उन्हाळा वाढत जाईल तर त्या उन्हाळ्यामध्ये हे खूप बऱ्या प्रमाणात चांगलं येतं. तर उन्हाळ्यामध्ये एवढा दर भेटत नाही, पण तरीसुद्धा 30 रुपयापर्यंत जरी आपल्याला याचा दर मिळाला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं परवडणारं पीक आहे. कारण की या पिकाला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही, फवारणी नाही, औषध नाही, काही नाही. तर खूप कमी पैशामध्ये हे पीक येतं. तर आपण बघू शकता, हे झाड आहे तर त्याच्या पाठीमागचं झाड आहे. तर हे 2 झाडं आहेत. तर ह्या 2 झाडाच्या मधलं जे अंतर आहे तर ते आपण 10 फूट ठेवलेलं आहे. आणि इकडं बघू शकता, ह्या झाडापासून ते पलीकडचं झाड 2 ओळीमधलं अंतर आहे, ते मी 20 फूट ठेवलेलं आहे. परंतु त्या 20 फुटा अंतरामध्ये एक पपईचं झाड मी लावलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून आपण पपईची सुद्धा लागवड करू शकता. तर आपण पाठीमागे बघू शकता माझे टर्की पक्षी पपईच्या झाडाची पानं बघा किती आवडीनं खात आहेत. तर मी यांना एक तोडून पान टाकलेलं होतं मागाशी, तुम्हाला मी लाईव्ह डेमध्ये येतो मी तेवढ्यासाठी तुम्हाला दाखवतो किती आवडीनं पानं खात आहेत. आता इथं बघा, हे बघा, हे पपईचं पान मी त्यांना तोडून टाकलेलं होतं. तर ते पूर्णपणे आपण यांना खाऊन टाकलेलं आहे. आपण बघू शकता, हे बघा, अशा पद्धतीनं हे केलेलं आहे. तर त्याचबरोबर मित्रांनो, पपईचं सुद्धा पीक आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देऊ शकतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर पपईसुद्धा पिकायला लागले आहे. तर चांगल्या पद्धतीनं आपण जर विक्री केली तर याचे सुद्धा चांगले पैसे होऊ शकतात. तर आपण कोंबडी पालन जर करत असाल तर शेवगा लागवड ही खूप फायद्याची आहे. कारण की आपल्याला एकीकडून कोंबड्यांमधून सुद्धा उत्पन्न मिळतं आणि एकीकडून आपल्याला शेवग्यांमधून सुद्धा उत्पन्न मिळतं. कारण की आणि शेवगा हे पीक असं आहे, एकदा लावल्यानंतर आपल्याला 10 वर्ष, सरासरी 10 वर्ष तरी आपल्याला दुसरी लागवड करायची गरज नाही. आपण एकाच लागवडीमध्ये आपण ह्याचे प्रत्येक वर्षी आपण याची छाटणी करून याचं जवळपास 10 वर्ष आपण उत्पादन घेऊ शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेवग्याचं जे पीक आहे हे खूप कमी पाण्यामध्ये येतं आणि ह्याला जमीन हलकी, मध्यम आणि भारी, तर सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं हे
शेवग्याचं पीक आपण घेऊन उत्पादन आपलं नक्की वाढवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, मी याला पाण्याची सोय कशी केलेली आहे तर मी ती तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर आपण 16 mmचा लॅटरल आपण आतरून घेतलेला आहे आणि तिथं आपण टी कॅप टाकलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण 16 mmची तोटी आपण इथं टी टाईपमध्ये टाकलेली आहे आणि आपण असे त्या तोट्यात करून घेतलेल्या आहेत. तर तोट्या करून घेण्याच्या मागचं कारण म्हणजे मित्रांनो, आपण तोटी आहेत तर त्या चालू केल्यानंतर आपले जे पक्षी आहेत तर हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा सोपं पडावं ह्या दृष्टिकोनातून आपण इथं तोट्या बसवलेल्या आहेत. जर आपण फक्त शेवग्याची शेती करणार असाल तर आपण त्याची लागवड जी आहे ती आपण थोडे आपल्या इथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे तर त्या पद्धतीनं आपण याची लागवड करू शकता. परंतु जर आपण कोंबडी पालन जर करत असाल तर माझ्या अंदाजाने माझा स्वतःचा अनुभव असा आहे की कोंबडी पालन जर करत असाल तर याच्यामध्ये आपल्याला जास्त दाट झाडं लावून चालत नाहीत, कारण की याच्यामध्ये आपल्याला पक्ष्यांना थोडं ऊनसुद्धा लागलं पाहिजे, थोडी हवा खेळती राहिली पाहिजे. तर जास्त दाट झाडं लावणं हे थोडं कोंबडी पालनामध्ये तोट्याचं आहे असं माझा अनुभव आहे. म्हणून आपण जर कोंबडी पालन जर करत असाल तर कोंबडी पालनाच्या दृष्टिकोनातून आपण एक 15 बाय 10 वरती आपण लागवड केली तरी चालेल. 15 फूट अंतर जे आहे ते 2 ओळीमध्ये ठेवू शकता आपण आणि 10 फूट अंतर आहे ते आपण 2 झाडांमध्ये ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं आपण शेवगा लागवड करून आपलं कोंबडी पालन आणि शेवगा लागवड दोन्ही आपण फायद्याची शेती आपण करू शकता. तर मित्रांनो, या पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोंबडी पालन आपण कसं फायद्यात आणू शकतो, कोंबडी पालनामध्ये आपण खाद्याचा खर्च जो आहे तो कोणकोणत्या पद्धतीने आपण कमी करू शकतो, तर याविषयी मी व्हिडिओ बनवणार आहे. जर आपण कोंबडी पालन करत असाल किंवा प्राणी आणि शेतीविषयक जर पाहायला आपल्याला आवडत असतील तर कृपया आपण आर्या पेट्स अँड ॲग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी माझ्या चॅनलवरती प्राणी आणि शेतीविषयक नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूया. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.